नमस्कार, मी राहुल कुलकर्णी आणि आपण प्रवाहपतीत होत नाही आहोत, पण हा विषयच इतका गंभीर आहे. सिद्धार्थ शुक्लाचं जाणं हे जसं बॉलिवूडमधल्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतल्या लोकांना धक्कादायक आहे, तसं माझ्यासारखे हेल्थ कॉन्शियस असलेल्या माणसालाही खूप धक्कादायक आहे, कारण हे जाण्याचं वय नाही आहे. जसं आता डॉक्टर विजय अंधारे बरोबर आहेत माझ्याबरोबर. डॉक्टर साहेब, तुमचं स्वागत आहे. नमस्ते. आणि डॉक्टर साहेब ज्या सोलापूरमध्ये हे आहेत, त्या सोलापूरमध्येच 15 दिवसापूर्वी अवघ्या 50 वर्षाचे पोलीस दलातले वरिष्ठ पोलीस अधिकारी जिममध्ये व्यायाम करत असताना त्यांना कार्डियक अरेस्ट आला आणि त्यांचं दुर्दैवानं निधन झालं. सो डॉक्टर साहेब, आधी मी जसं तुम्हाला हा मुद्दा टॅग केलेला आहे, हा आपण सिद्धार्थ हा तर त्यातला भाग आहेच आहे, पण सोबत हृदयविकार, डॉक्टर साहेब जे आपल्याबरोबर आहेत ते हृदय, त्यातल्या धमन्या, हृदयाचं ओपन हार्ट सर्जरी ज्याला आपण म्हणतो, कारण त्यांनी जवळपास 5,000 रुग्णावरती ओपन हार्ट सर्जरी केलेली आहे. 2-2.5 हजार हे महात्मा फुले जनआरोग्य ह्या योजनेतले पण पेशंट होते. सो तुमचे जेवढे म्हणून काही प्रश्न असतील ते कृपया टॅग करा. एका गंभीर विषयावरती आपण बोलतोय. ते आज जरी त्याला दुर्दैवाने एका अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण असलं तरी ते आपल्या आजच्या लाईफस्टाईलशी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनाशी निगडीत आहे. सो डॉक्टर साहेब, आपण थोडंसं गेस करूया, कारण आणखी पोस्टमॉर्टमचे डिटेल्स यायचे आहेत. घटना अशी घडली आहे जी आत्ता आमच्याकडे माहिती आली, ती साधारणपणे 3-3:30 वाजता सिद्धार्थच्या चेस्टमध्ये, छातीमध्ये दुखायला लागलं. तो उठला, त्यांनी त्याच्या आईला सांगितलं. मग आईला त्यांनी सांगितल्यानंतर आईनी डॉक्टरकडे जायचं का वगैरे विचारलं असेल, पण त्यांनी आईस्क्रीम खाल्लं. नंतर तो आईच्या जवळ जाऊन तिच्या कुशीत झोपला आणि सकाळी जेव्हा आईनं त्याला उठवायचा प्रयत्न केला तेव्हा तो उठला नाही. सो ॲज अ डॉक्टर काय घडलं असा? ॲक्च्युली हे जे सिम्टम्स त्यांनी सांगितलेत की मला काहीतरी झालं आणि मी आईस्क्रीम खाल्लं, रात्री त्रास होता आणि नंतर आईपाशी जाऊन झोपला तो. ॲक्च्युली हे सिम्टम अगदी क्लासिकली टेक्स्टबुकमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे किंवा वर्णन केलेलं आहे. याला म्हणतात हार्ट बर्न. जे रात्री आपण होतं ते बऱ्याच वेळा मी आज उशिरा जेवलो आहे, मग मला पित्त झालं असेल किंवा छातीमध्ये जळजळ होते, मग एखादा आईस्क्रीम खाल्लं किंवा थंड पदार्थ खाल्ला तर मला बरं वाटेल. हे त्या स्टोरीवर असं लक्षात येतं की त्याला हार्ट बर्न होत होतं, म्हणजे ते कार्डियॅक सिम्टम होतं, परंतु ते त्यांनी कदाचित मिसइंटरप्रिट केलं आहे की मला ॲसिडिटी झाली वगैरे, आणि त्याच्यानंतर मग हे आईस्क्रीम खाऊन ते थोडंसं शांत होईल अशी त्यांनी कदाचित अपेक्षा केली असावी. आणि त्यानंतर तो आईजवळ झोपला, परंतु सकाळी परत तो उठलाच नाही. आणि याचा अर्थ त्याला मॅसिव्ह हार्ट अटॅक येऊन गेला या काळामध्ये, आणि त्यामुळे हृदयाची गती बदलते, हृदयाची स्नायू काम करत नाहीत, हृदयाची गती बदलते आणि ह्याला आपण सडन डेथ म्हणतो. तर कुठल्या तरी फेजमध्ये रात्री ही घटना होऊन गेलेली आहे. सो त्या केसमध्ये म्हणजे हे एका दुर्दैवी मृत्यूचं आपण विश्लेषण करत नाही आहोत, पण ह्या केसमध्ये इफ ही वुड हॅव बीन अप्रोच टू द डॉक्टर वेन ही फेल्ड की समथिंग इज हॅपनिंग, काय होऊ शकलं असतं? यालाच आम्ही सिम्टम इग्नोरन्स म्हणतो किंवा सिम्टम मिसकॅल्क्युलेशन्स म्हणतो. बऱ्याच वेळा काय होतं की 90% रुग्णांमध्ये आपल्याला हार्ट अटॅक येतोय की काय ही जी भावना असते ही रिफ्यूज करायची किंवा नाकारायची बरीचशा प्रमाणामध्ये टेंडन्सी असते, आणि कन्फ्यूज होऊन जातात की हे छातीतली होणारी जळजळ म्हणजे पित्त आहे का येणारा हा अटॅक आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं एज्युकेशनची गरज असते लोकांना. आता हा सिद्धार्थ ज्याविषयी आपण बोलतो आहे तो अत्यंत फिट पर्सनॅलिटी आहे, त्यामुळे कदाचित त्यांनी ते विचारही केला नसेल की मला असं काहीतरी होतं आहे, लाईफस्टाईल रिलेटेड काहीतरी पेन आहे किंवा जिम करून आले म्हणून पेन आहे किंवा ॲसिडिटी आहे, असं बहुतेक मिसइंटरप्रिट झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढं गेल्या. परंतु त्यांनी वेळीच जर याला ॲड्रेस केलं असतं किंवा कदाचित तो वाट पाहत असेल की थोड्या वेळानं निघून जाईल पेन, किंवा मी आईस्क्रीम खाल्लं आहे किंवा मी थोड्या वेळ रेस्ट घेतली तर माझं पेन कमी होऊन जाईल, तर ह्या भावनेनं तो वेट करत राहिला. परंतु या पिरियडमध्ये जर त्यांनी त्याच्या फॅमिली डॉक्टरांशी कन्सल्ट केलं असतं आणि त्या पिरियडमध्ये एखादा ECG जर झाला असता तर कदाचित डायग्नोसिस झालं असतं, निदान झालं असतं, आणि वेळीच उपचार झाले तर याच्यातून डेफिनेटली तो बाहेर येऊ शकला असता. डॉक्टर साहेब, इथे एक प्रश्न मला असा पडतो की मी आता 44 वर्ष आहे माझं, तो 40-41 आहे. सो कोणी हे इमॅजिन नाही करणार की ह्या वयामध्ये मला अशा पद्धतीचा काही रोग असू शकतो. सो हे असं सडनली का झालं असावं त्याच्याबद्दल? ॲक्च्युली हे 40 किंवा 42 आता म्हणतोय, आता हा रोग अत्यंत 28, 30, 32 वर्षाच्या मुलांमध्ये आढळतो आहे.
ॲक्च्युली हार्ट अटॅक येतो म्हणजे काय हे जर समजलं तर हे समजणं सोपं आहे. ॲक्च्युली हार्ट अटॅक येतो म्हणजे काय तर ब्लॉकेजेसमुळे येतो. हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जे ब्लॉक्स असतात त्याच्यामुळे हा अटॅक येतो आणि हृदयाचा रक्तपुरवठा कमी पडतो, स्नायूंची ताकद हृदयाच्या पंपिंगची कमी होते, हार्ट फेल होतं किंवा हृदयाची गती बदलते, त्याला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन्स म्हणतात आणि पेशंटची सडन डेथ होते. आता तरुण माणसांमध्ये काय हे होतं आहे, तर तरुण माणसांमध्ये हे होण्याचं कॉमन कारण जे असतं ते रक्ताच्या गाठी, त्याला थ्रॉम्बस म्हणतो. रक्तवाहिनीमध्ये मेन रक्तवाहिनीमध्ये जर रक्ताची गाठ तयार झाली, हृदयाच्या स्नायूंना रक्तच मिळालं नाही तर हृदयाचे स्नायू कमजोर होऊन जातात, ते पंपिंग नाही करू शकत, ते फेल होतात किंवा हृदयाची गती बदलते, त्याला व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन म्हणतात. ह्या गोष्टी व्हायला लागतात. आणि जे वयस्कर लोक आहेत, जे 40+ आहेत किंवा पूर्वी आम्ही 60+ म्हणायचो, आता 40+ म्हणायला लागतं आहे. 60+ काय होतं, शरीराची झीज झालेली आहे, चरबी आहे शरीरामध्ये किंवा ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात, त्या चरबीच्या गाठी होतात आणि त्याच्यामुळे ब्लॉकेजेस व्हायचे. पूर्वीची लाईफस्टाईल इतकी स्ट्रेसफुल नसावी. अगदी जुन्या काळच्या ज्या गोष्टी म्हणजे आपल्या आजोबांच्या वेळच्या जर आपण गोष्टी बोललो तर त्यावेळेस बऱ्यापैकी हेल्दी लाईफस्टाईल होती. आता फास्ट फूड, स्ट्रेस, हॅबिट्स, ह्या सगळ्या गोष्टींमुळे लाईफस्टाईल खूप चेंज झाली आणि त्या लाईफस्टाईलमुळे थ्रॉम्बस फॉर्मेशन होण्याची फार टेंडन्सी वाढली. डिहायड्रेशन, आता बरेचशा लोकांना आपण जिममध्ये जाणारा मुलगा, फिट मुलगा, ह्याला कशासाठी हार्ट अटॅक आला, तर ह्याला हार्ट अटॅक येण्याचं कारण हे सिम्पल असू शकतं की डिहायड्रेशन झाले, ओव्हरवर्किंग झालेलं असू शकतं. आणि ओव्हरवर्किंग झालं की रक्त म्हणजे काय, पाणी आहे आणि त्याच्यामध्ये ब्लड सेल्स आहेत, पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि ब्लड सेल्स जर थिक झाल्या तर कधी कधी ब्लड क्लॉट्स होतात आणि ते ब्लड क्लॉट्स झाल्यामुळे बऱ्यापैकी जिमनंतर पोस्ट जिम जे अटॅक येतात ना ते बऱ्यापैकी डिहायड्रेशनमुळे येतात. तुमचे खूप सारे प्रश्न कालिदास कांबळे, तिरुपती व्यंकट, केशव लोंढे, अनिल इंगळे, सुचित्रा माळी, दिनेश सोनवणे, तुम्हा सर्वांचे प्रश्न मी डॉक्टर साहेबांना जरूर विचारणार आहे. कृपा करून सिद्धार्थ बरोबर आपण काय समजून घेतोय ते नीट समजून घ्या. जसं आता डॉक्टर साहेब म्हणाले की मी जे आधीच म्हणालो ओपनिंगमध्येच की ह्याच सोलापूरमध्ये 50 वर्ष वयाचे DCP लेवलचा पोलीस अधिकारी आज आपल्यात नाही आहेत आणि एक्झॅक्टली ते जिममध्ये असताना त्यांना अटॅक आला होता. पण डॉक्टर साहेब ठीक आहे, म्हणजे स्ट्रेसफुल लाईफ आहे, आपल्या जेवणाच्या सगळ्या हॅबिट्स बदललेल्या आहेत, पण तरीसुद्धा लोकांमध्ये हेल्थ कॉन्शियसनेस खूप जास्त आहे. आता पर्टिक्युलरली ह्या केसमध्ये तर असं दिसतं की वॉज सो फिट, असं असून सुद्धा का? त्याचं कारणच आहे की इटिओलॉजीमध्ये कॉज काय, याच्यामध्ये कारण थ्रॉम्बस हा आहे. हा थ्रॉम्बस किंवा ही रक्ताची जी गाठ बनते ती अचानक बनणारी गोष्ट आहे. तो आतून हेल्दी आहे, परंतु ही रक्ताची गाठ बनली तर तो किती हेल्दी व्यक्ती असेल तर त्याचा हृदयाचा रक्तपुरवठा त्याच्या लाईफला एक थ्रेटनिंग आहे ते किंवा रिस्की आहे. आणि ही गाठ होऊन ॲडिक्वेट हायड्रेशनसुद्धा महत्त्वाचं आहे. खूप पाणी पिणंसुद्धा एक्झरसाइजेस बरोबर गरजेचं आहे. तुम्ही स्वेट करता एक्झरसाइजेस बरोबर, त्यावेळेस काही एका लिमिटच्या पुढे जाऊन आपण म्हणतो 40 वर्षाच्या एकदा 40शी ओलांडली की तुम्ही फार हेवी एक्झरसाइजेस करू नका किंवा ॲडिक्वेट हायड्रेशन ठेवा. त्याचं कारणच हे आहे की हे सडन थ्रॉम्बस झाले तर फार वेळ मिळत नाही, फार फास्ट इव्हेंट होतात आणि सडन कार्डियाक अरेस्ट होण्याची शक्यता खूप वाढते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा फक्त सिंगल फॅक्टोरियल नाही आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही डिहायड्रेशन झालं म्हणून तुम्हाला काही थ्रॉम्बसिस होतील आणि अरेस्ट होईल असं नाही आहे, किंवा तुम्ही फक्त स्मोकर आहात आणि मग तुम्हाला अरेस्ट होईल असं नाही आहे, किंवा तुमचं एज खूप झालं आहे आणि मग तुम्हाला हार्ट अटॅक येईल असं नाही आहे. तर मल्टीफॅक्टोरियल म्हणजे आम्ही त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतो. ह्या आजारामध्ये जी इटिओलॉजी आहे, कारणं जी आहेत त्याच्यामध्ये 2-3 कारणं आहेत ती बदलण्यासारखी नाही आहेत. आणि जशी की मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजे पिढ्यानपिढ्या तुमच्या जेनेटिक फॅमिलियल, तुमच्या फॅमिलीमध्येच डायबिटीस आहे, हायपरटेन्शनची टेंडन्सी आहे, ओबेसिटी आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी, ओबेसिटी सोडलं तर डायबिटीस, हायपरटेन्शन फक्त आपण कंट्रोल करू शकतो, परंतु मॉडिफाय एका लेवलपर्यंत करू शकतो, पण तो रिस्क फॅक्टर बनतो. तर जेनेटिक फॅमिलियल फॅक्टर आहेत, तुमच्या पिढ्यानपिढ्या आजोबांना अटॅक आला होता, वडिलांना अटॅक आला होता, मग त्या पुढच्या फॅमिलीमध्ये येतो आहे. हे जेनेटिक फॅमिलीले हे फार चेंज नाही करू शकत इंडिव्हिज्युअल, परंतु दुसरा फॅक्टर्स आहेत म्हणजे स्मोकिंग आहे, बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा, दारू, मावा, जेवणामध्ये मिठाचं खूप प्रमाण, तर्री, ऑइल खाणं खूप सारं, तळलेले पदार्थ खाणं, हे ज्या गोष्टी ह्या फार मॉडिफायेबल आहेत, इझिली मॉडिफाय. जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्हाला माहीत आहे की हार्ट अटॅक होत आहेत, आपल्या आई वडिलांमध्ये अशा प्रकारची डेथ झाली आहे किंवा आपली तर हे बाकीचे फॅक्टर्स त्यांनी मॉडिफाय करायला पाहिजेत, मग रिस्क पर्सेंटेज खूप कमी होऊ शकतं.
प्रेक्षक आता बरेचसे जोडले गेलेले डॉक्टर साहेब आणि खूप सारे प्रश्न त्यांचे येतात. पण सुरभी आगेडकर, इफ मी जर बरोबर ते प्रोनाऊन्स करत असेल, सुरभी चुकीचं असेल तर मला माफ करा, पण त्यांनी असा प्रश्न विचारलाय की माझ्या भावाला वयाच्या 27व्या वर्षीच आला आहे हार्ट अटॅक, ते पण 2 सलग आले. आता त्याचे अँजिओप्लास्टी ऑपरेशन झाले आहे. मानसिक तणाव, एक्स्ट्रा जिम, कामाचे वाढते ताणतणाव, अपुरी झोप हे जबाबदार असतील काय? म्हणजे आता ज्या सिद्धार्थबद्दल बोलतोय त्याच्याही पेक्षा निम्म्याच वयापेक्षा, म्हणजे 27. सुरभी, आता आम्ही सुद्धा फार पेशंट पाहतो. मी स्वतः मागच्या 2 आठवड्यापूर्वी असाच एक 27 वर्षाचा मुलगा हार्ट अटॅक आला, त्याला ट्रीट केलं. अर्थात तो फक्त वेळेवर पोचला म्हणून आम्ही रक्त पातळ व्हायची औषधं देऊन त्या गाठी विरघळवू शकलो. त्याला एन्जिओप्लास्टी वगैरे काही लागली नाही आणि हृदयाचं कामही ठीक होऊन गेलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत की ज्याच्यामुळं हार्ट अटॅक एवढ्या कमी वयामध्ये येऊ लागलेले आहेत. तर ह्यालाच आपण म्हणतो लाईफस्टाईल चेंज झाली. सुरभी, मी ॲक्च्युली मेडिकल भाषेत न सांगता थोडंसं सोप्या भाषेत हे सांगायचा प्रयत्न करेन, तर लोकांना कळेल की हे यंग वयामध्ये होणारे क्लॉट्स आणि अटॅक्स का होत आहेत. तर आपली जी रक्तवाहिनी आहे हृदयाची किंवा कुठल्या अवयवामधली जी रक्तवाहिनी आहे त्याच्यामधला सगळ्यात आतला जो पडदा असतो त्याला इंटिमा म्हणतात. इंटिमा म्हणजे सगळ्यात आतला पडदा. आणि ह्या पडद्यामधून 2 पदार्थ सिक्रेट होत असतात, बाहेर पडत असतात. 2 प्रोटीन्स असतात, त्यांना म्हणतात प्रोटीन सी आणि प्रोटीन एस. आणि हे 2 पदार्थ आहेत ना, हे आपल्याला रक्त गोठण्याच्या प्रक्रियेपासून वाचवत असतात. यांना अँटीकोएग्युलेशन प्रॉपर्टी असते आणि ते रक्त सर्क्युलेशनमध्ये ठेवतात, गोठू देत नाहीत. परंतु हे येत आहेत कुठून? ह्या आतल्या पडद्यामधून येत आहेत, इंटिमापासून येत आहेत. आता हा इंटिमा कधी कधी डॅमेज होईल, त्यावेळेस ह्या 2 पदार्थांचं प्रमाण आतमध्ये रक्तप्रवाहामध्ये कमी होणार आहे आणि मग रक्ताच्या गाठी होणार आहेत. म्हणजे एखादा स्मोकर आहे, एखादा टोबॅको च्युअर आहे, बिडीवाला आहे, मावा गुटखा खाणारा मुलगा आहे, किंवा जेवणामध्ये तुमच्या खूप सारं मीठ आहे, जेवणामध्ये खूप सारी तेल आहेत, हाय ट्रायग्लिसराईड कंटेंट म्हणतो, खूप ऑइली फूड तुम्ही खाताय आणि त्याच्याबरोबर हा खूप स्ट्रेस आहे. तर जसं आपल्या स्ट्रेसमध्ये आपण म्हणतो ना तोंडामध्ये अल्सर येतात, जखमा होतात, स्ट्रेस अल्सर्स म्हणतात, तशाच रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा हे स्ट्रेस अल्सर्स तयार होतात, जखमा होतात. आणि हा जो आतला पडदा आहे तो जर फाटला गेला या निकोटीनमुळे किंवा ह्या मिठामुळे किंवा ह्या अगदी एक्सेस ऑइल्समुळे आणि स्ट्रेसमुळे, तर हा पडदा जर फाटला गेला तर होणारं प्रोटीन सी आणि एस याचा बॅलन्स आपल्या रक्त गोठणाऱ्या पदार्थां, म्हणजे रक्तामध्ये 13 घटक असतात जे रक्त गोठवतात. म्हणजे आपल्या रक्तवाहिनीतून रक्त बाहेर आलं तर ते गोठून जातं. रक्त गोठत नसेल तर प्रॉब्लेम असतो, परंतु बाहेर आल्यानंतर ते गोठायला पाहिजे, आतमध्ये ते सर्क्युलेशन राहायला पाहिजे. तर हे 13 फॅक्टर गोठवणारे आणि त्यांना कंट्रोल करणारे हे 2 फॅक्टर आहेत फक्त. मग हे 2 फॅक्टर ज्यावेळेस ह्या दोघांमधला बॅलन्स बिघडतो ना, त्यावेळेस रक्ताच्या गाठी होतात. म्हणून तरुण मुलं या अटॅक्सना बळी पडत आहेत. तर ह्या स्मोकिंगमुळे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर तो पडदा फाटला आणि प्रोटीन सी एस यांचं प्रमाण कमी झालं तर रक्त गोठण्याची प्रक्रिया खूप वाढते आणि सर्क्युलेशनमध्ये गाठी होतात आणि हृदयाचा रक्तपुरवठा बंद पडतो. सिद्धेश्वर कुर्डे, मी तुमचा प्रश्न घेतो. खूप प्रश्न येत आहेत मला, पण मी जरा जास्तच त्याच्याशीच रिलेट करणार आहे. म्हणून अतिव्यायाम जसा हानिकारक आहे असं तुम्ही म्हणताय, तसं योग्य व्यायाम कोणता, दिनचर्या कोणती असावी, आनुवंशिक आहे का, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही उत्तरं दिलीत. पण ज्या प्रोटीनबद्दल तुम्ही बोललात, एकतर अतिव्यायाम, योग्य व्यायाम, ते प्रोटीन वाढावेत म्हणून कुठले आपण काय अन्न खावं, कुठली फळं घ्यावीत, कुठला भाजीपाला घ्यावा? हे जे 2 प्रोटीन्स आहेत हे आपण वाढवू शकत नाही किंवा बदलू शकत नाहीत. हा आपला जेनेटिक फॅक्टर आहे, हा अनमॉडिफायेबल फॅक्टर आहे. परंतु मग यातला बदलण्यासारखा फॅक्टर कुठला आहे, जो मी म्हणालो तो मीठ आणि तेलाचा फॅक्टर आहे, किंवा ट्रायग्लिसराईड्स असं त्यांना म्हणतात, किंवा लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणतात. म्हणजे व्हेरी बॅड प्रोटीन्स असतात, हे आपल्या शरीरासाठी चांगले नाही समजले जातात. HDL नावाचं एक प्रोटीन असतं आणि LDL एक प्रोटीन असतं. HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, आणि हे छान प्रोटीन समजले जातात. हे शरीरातले अतिरिक्त चरबी असते ते आपल्या शरीरातून बाहेर काढतात. आणि LDL आणि VLDL असतात ते आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये डिपॉझिट होतात आणि त्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक्स तयार होतात. तर आपल्याला HDL वाढवायचं आहे. आपण एक्झरसाइज किंवा व्यायाम करून काय वाढवू शकतो? HDL वाढवू शकतो. तर HDL वाढवण्यासाठी तुम्हाला सिम्पल एक्झरसाइज, असं काही हेवी ड्युटी जिम वगैरे करायची गरज नाही. डेली तुमचं 3 किलोमीटर वॉकिंग असेल तरीसुद्धा HDL वाढतं. आय जनरली डोंट काउंट ऑन द मिनिट्स, बिकॉज नाही तर मग काही लोक ते एक टार्गेट धरून त्याला करायचा प्रयत्न करतात. सो मी त्यांना सांगतो की तुमचं आज समजा तुम्ही 20 पावलं चालू शकताय आज, तर यू ट्राय
हा पूर्ण आठवडा 20 पावलंच चाला, पुढच्या आठवड्यामध्ये 25 पावलं चालायचा प्रयत्न करा, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 30 पावलं चालवा. सो यू हॅव टू इन्क्रीज युअर एक्झरसाइज कॅपॅसिटी. एक टार्गेट घेऊन काही करू नका. एक तुमची आत्ताची कॅपॅसिटी पहिल्यांदा टेस्ट करा आणि यू ट्राय टू इन्क्रीज दॅट कॅपॅसिटी. हां, व्हेरी. आणि ह्या सगळ्या गोष्टी अंडर गायडन्स झाल्या तर जास्त बरं आहे, स्वतः इंडिव्हिज्युअली करण्यापेक्षा कन्सल्टेशन करून. मग जिम ट्रेनर असू देत किंवा फिजिओथेरपिस्ट असू देत किंवा डॉक्टर असू देत, तुमची एक बेसिक कॅपॅसिटी कळाली की तिथून त्या गोष्टी वाढवल्या तर जादा बेटर होतील. तर ह्या HDL वाढवण्यासाठी तुम्हाला खूप सारं वॉकिंग करायचं आहे. आणि त्यांच्या प्रश्नाचं दुसरं उत्तर म्हणून हा पण पॉईंट मी सांगून देतो की ड्राय फ्रूट्स, हां, अंजीर, बदाम, मनुके, हे ज्या गोष्टी आहेत, अक्रोड, ह्याच्यामधून बऱ्यापैकी HDL प्रमाण वाढवण्याचं काम होतं. तर तुम्ही दररोजच्या आहारामध्ये मॉर्निंगला किंवा नाईटला ह्यातली 4-5 जरी ह्याचे दाणे खाल्ले तर हे ॲक्च्युली हे अक्रोड, बदाम हे सगळे तुमच्या शरीराचे सफाई कामगार आहेत. ते तुम्ही दिवसभरामध्ये काय मटन, चिकन, बाकीच्या ज्या गोष्टी खाल्ल्यात किंवा खूप सारे ट्रायग्लिसराईड्स घेतलेत किंवा ऑइल घेतलं आहे, तर ह्यांना स्कॅव्हेंज करण्याचं, ह्यांना एका मॉलिक्युलमध्ये बांधून घेऊन बाहेर टाकायचं काम करणारे हे सगळे पदार्थ आहेत. त्यामुळे जेवणामध्ये एकच गोष्ट असू नये, त्या गोष्टींबरोबर ड्रायफ्रुट्स जर तुम्ही खाऊ लागला तर बऱ्यापैकी शरीराची स्वच्छता चांगली होते. आपल्याकडे दीपक माने, मी तुम्हाला क्रिटिसाइज करत नाही आहे, पण आपल्याकडे कुठल्याही गोष्टी एक्स्ट्रीम करण्याची टेंडन्सी दिसते. आज दीपक माने यांचा असा प्रश्न आहे की 30 वर्षापासून रक्त पातळ होण्याची गोळी घेतली पाहिजे का, म्हणजे हार्ट अटॅकला हा पर्याय आहे का. त्याच्या खाली दर्शन पोखरकर यांनी हा प्रश्न विचारला आहे की दररोज वाईन घेतल्यास हार्ट अटॅक टाळता येतो का. रक्तपातळ होण्याची गोळी दररोज घेण्याची गरज नाही आहे. पण दीपक सर, जर तुमच्या फॅमिलीमध्ये तशी हिस्ट्री असेल ना, की आई वडिलांना किंवा आजोबांना अशा गोष्टी झाल्यात, भावाला हार्ट अटॅक, अशा बऱ्यापैकी फॅमिलीमध्ये काही हिस्ट्री असेल ना, तर एक बेसिक वर्कअप करून घ्या, हेल्थ चेकअप करून घ्या. आणि हेल्थ चेकअपमध्ये मेन असतं कोलेस्ट्रॉल, तुमच्या लेवल्स किती आहेत, तुमचा बेसिक ECG चांगला आहे का, तुमचं हार्ट फंक्शन चांगलं आहे का. आणि त्याच्यानंतर तुम्हाला खरोखर तुम्ही किती प्रोन टू रिस्क आहात, त्या लोकांना फक्त इकोस्प्रिन आम्ही सजेस्ट करतो. परंतु जे लोक प्रोन नाही आहेत रिस्क फॅक्टरना, त्यांना हे अननेसेसरीली इकोस्प्रिन द्यायची वगैरे गरज नाही आहे. दुसरा प्रश्न काय होता त्यांचा? वाईन बद्दल काही प्रश्न? वाईनसुद्धा आम्ही, बरेचसे लोक आता ऑपरेशन करतो, मी बायपास सर्जरीज करतो, तर बरेचसे लोक म्हणतात की मी पूर्वी वाईन घेत होतो, आत्ता वाईन घेऊ का. वाईनमुळे रक्ताच्या गाठी होणं न होणं हे अवलंबून नाही. वाईन इज अ गुड वासो डायलेटर. म्हणजे वाईनमुळं जर एका लिमिटमध्ये वाईन तुम्ही घेत असाल तर वाईन इज अ मेडिसिनल ऑल्सो, इट हॅज मेडिसिनल इफेक्ट्स ऑल्सो. तर वाईनमध्ये एक वासो डायलेटर इफेक्ट आहे. म्हणजे तुमची रक्तवाहिनी आकुंचन पावत असेल तर ती डायलेट होते किंवा फुगते, तर त्याच्यामुळं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं असं बोललं जातं. परंतु ते रक्त गोठवू नये म्हणून वाईन घ्यायचे असं नव्हे. तर वाईन घेतल्यामुळे, काही थोड्या प्रमाणामध्ये वाईन घेतल्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन होण्याच्या ऐवजी डायलेट होतात आणि सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. त्यामुळे आम्ही रेड वाईन रिकमेंड करतो. तुमचे प्रश्न मी 1-2 प्रश्नासाठी थोडंसं बाजूला ठेवतो, कारण इतके सारे प्रश्न तुमचे येत आहेत. मी ज्यांना शक्य आहे, जेवढे शक्य आहे ते मी जरूर घेईन. डॉक्टर साहेब, प्रश्न असा आहे की आपण कितीही म्हटलं की स्ट्रेसफुल लाईफ जगायची नाही आहे, इट इज टुडेज वर्ल्ड, इट्स क्वाईट इम्पॉसिबल. जे काही सराउंडिंग आपलं आहे किंवा ज्यांची जॉब प्रोफाईल आपण बघितली, एकदा हे गृहीत धरलं आपण की आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आहोत तिथं आता स्ट्रेस असणारच आहे. झोपेचा मुद्दा बऱ्याच जणांनी मांडलेला आहे. हेही आपल्याला माहिती आहे की माझी कितीही तीव्र इच्छा असली, युजली मी 10-10:15 वाजता झोपतो, 5-5:15 उठायचा प्रयत्न करतो, मेंटेनिंग माय दिस सायकल, पण बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही. ठीक आहे. तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे आपल्या जेवणाच्या मध्ये काय घटक असायला पाहिजे. आता घरी हे तुम्हाला शक्य आहे, पण बरेच जण मुंबई पुण्यासारख्या महानगरामध्ये जे राहतात त्यांना त्यांचं जे वर्किंग कल्चर आहे ते मेंटेन करत करत त्या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं, म्हणजे फूड हॅबिट्स मेंटेन करणं, तेही शक्य नाही. हे सगळं एकदा गृहीत धरल्यानंतर तुमच्या हातात काय राहतं? ॲक्च्युली सगळ्या ह्या गोष्टी इनइव्हिटेबल आहेत, म्हणजे न टाळता येण्यासारख्या आहेत असं सगळ्यांना वाटत राहतं. पण मग हा तुमचा चॉईस आहे.
मग हा तुमचा चॉईस आहे की तुम्ही ह्या सिस्टीममध्ये असंच वाहवत जायचं आहे का. आणि मग आपल्याला फक्त कधी मग आठवण होते एखाद्याचा मृत्यू झाला आपल्या आज आज आपण बोलतोय किंवा आपल्या मित्रांमध्ये कुणाची डेथ झाली, आपण घाबरून जातो. पुढचे 4 दिवस असं वाटायला लागतं की आपण काय करतोय, डेली ऑफिसला पळतोय, हेवे दावे आहे, द्वेष आहेत, स्ट्रेस आहे, तणाव आहे, कॉम्पिटिशन आहे, रेस आहे. पण असा जर आपला शेवट होणार असेल तर हे सगळं वर्थ आहे का, हे सगळं योग्य आहे का. त्यामुळे ही चॉईस तुमची स्वतःची. तुम्हाला कुणीही त्या स्ट्रेसमधून बाजूला काढू शकत नाही. त्या स्ट्रेसमधून बाजूला जायचं कसं हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. त्याच्यामुळे कुठलाही डॉक्टर तुम्हाला ॲडवाईस नाही करू शकत की हा स्ट्रेस कसा कमी करायचा आहे. परंतु मग तुम्ही तुमची एक लाईफस्टाईल म्हणजे मध्ये एका सरांना मी भेटलो होतो, मी नावसुद्धा घेऊन सांगतो, बांगर सरांना भेटलो होतो. ही इज ऑल्सो DCP. सो आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. ते म्हणाले की आपण आपलं लाईफ 4 पार्टमध्ये डिवाईड करायला पाहिजे. 25% फॅमिली, 25% प्रोफेशन, 25% सोशल सर्कल फ्रेंड्स आणि 25% स्वतः. हां, तर हे 25% जे स्वतः आहे ना ते गेलं आहे. आपण मॅक्सिमम आपलं इन्क्लिनेशन आयदर वी आर व्हेरी सोशली इन्वॉल्ड, व्हेरी प्रोफेशनली इन्वॉल्ड. तर मग ह्या एक्स्ट्रीममध्ये म्हणजे 25-25-25 नाही राहिलेलं, ते 75-80-90 एकाच साईडमध्ये कुठल्या तरी गेलं आहे. आणि दॅट इज द रिझन फॉर स्ट्रेस. जे लोक हे 25 डिवाईड करू शकतील ते डेफिनेटली ह्या स्ट्रेसपासून दूर जाऊ शकतील. परंतु ते कसं करायचं आहे, इंडिव्हिज्युअल लाईफ आहे, तो तुमचा चॉईस आहे. त्यामुळे आपण फक्त धक्का एखादी डेथ झाल्यानंतर घेऊन किंवा 2 दिवस त्याच्याबद्दल विचार करून नाही होणार आहे. तुम्हाला स्वतः मॉडिफाय करायला लागणार आहे. आणि शेवट असा होणार आहे का आपला, हे ज्या क्षणाला तुम्ही दिवसादिवस तुम्हाला रिमाइंड करून द्याल तर डेफिनेटली तुम्ही चेंज करू शकाल. बऱ्याच जणांनी दत्ता पवार आमच्या वडिलांना हा आजार आहे, त्यांनी गोळ्या सुरू कराव्यात का, त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. बरेच जण जे विचारत आहेत त्याच्यामध्ये काही प्रश्न असे आलेले आहेत. मी कोविड रिलेटेड जे मुद्दे आहेत ना ते जरा थोडंसं नंतर विचारेन डॉक्टर साहेबांना. पण काही जण असं म्हणतात की कार्डियक एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो इन्क्लुडिंग सायकलिंग, त्यांनी किती फायदा होतो आणि ती करायलाच पाहिजे रेग्युलर, कुठल्या एज ग्रुपमध्ये करायला पाहिजे, कोण करू शकतं आणि 7ही दिवस करायला पाहिजे. कार्डियक एक्झरसाइज याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही आहे. कार्डियक एक्झरसाइज याचा अर्थ असा होतो की तुमचा हार्ट अटॅक टॉलरेट करण्याची कॅपॅसिटी तुम्हाला वाढवायची आहे. तर मी मग जे म्हणलं तर एक्झरसाइज टॉलरन्स, तुमची आत्ता बेसिक कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्या पुढे तुम्ही किती वाढवू शकता. आणि तो टॉलरन्स ज्यावेळेस एखादा स्ट्रेसफुल इव्हेंट आपल्या लाईफमध्ये येतो त्यावेळेस ते आपलं हार्ट टॉलरेट कसं करेल, तर त्याला आपण म्हणतोय कार्डियक एक्झरसाइज किंवा कार्डियक टॉलरन्स. तुम्ही ज्यावेळेस ट्रेडमिलवर पळता एक सर्टन हार्ट रेट तुम्ही अचीव करता, एका रेटपर्यंत तुम्हाला जाऊ दिलं जातं आणि तिथून ती स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट टर्मिनेट केली जाते. त्याच्या पुढे जर हार्ट रेट गेला तर तुम्ही फेल व्हाल म्हणून. परंतु असं जर तुम्ही एका टार्गेट रेटला नेहमी अचीव करत राहाल तर तुमच्या हार्टचा एक्झरसाइज किंवा टॉलरन्स वाढेल. आणि ज्यावेळेस तुमच्यावर अशी स्ट्रेसफुल सिच्युएशन येईल त्यावेळेस तुमचा हार्ट तो अटॅक टॉलरेट करेल. म्हणून आपण एक्झरसाइजेस सांगतो टॉलरेट करण्यासाठी, ना की हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी. हे टॉलरन्स वाढवला जातो आहे तुमचा. आणि जर तुम्ही ॲथलेट्स बघितले जे रनर्स आहेत, मॅरेथॉन रनर्स आहेत, आणि त्यांची तुम्ही पल्स बघितली तर ती पल्स तुम्ही पाहाल 50, 52, 55, 58, 60, 70च्या खालीच असते. इवन मेडिकल सायन्स म्हणते की तुमचा पल्स रेट आणि तुमचं लाईफ एकमेकांशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. म्हणजे ज्यांचा हार्ट रेट हा 60च्या आसपास आहे, 60 to 70 गुड हार्ट रेट आणि हेल्दी पर्सन, ही विल हॅव अ गुड लाईफ, ही विल हॅव अ लॉंगर लाईफ. आणि ज्यांचा हार्ट रेट 100, 110 आहे, they will have a shorter life because your every heart has given certain beats, amount of beats to beat in a whole lifetime. You will exhaust it early, so your heart rate will remain in a control if you do good exercises. आणि कार्डियक एक्झरसाइजेस इन्क्रीजेस युअर वेगल टोन. एक वेगल नर्व असते, ती वेगल टोन वाढवते आणि तुमच्या हार्टच्या रेटला कमी करते. आणि हार्ट रेट जर कमी झाला तर हार्टला लागणारे न्यूट्रिशन, मेटाबॉलिझम हे कमी लागतं. त्यामुळे हार्ट जास्त परफॉर्म करू शकतं चांगलं. मध्ये जे डॉक्टर साहेबांनी सांगितलं त्याबद्दल मी आपल्याला सवय सगळ्यांना गुगल करायची आणि माझे अनेक मित्र हार्ट स्पेशलिस्ट असल्यामुळं मला जेव्हा हे लक्षात आलं की माझा हार्टचा जो रेट आहे तो 65च्या दरम्यान आहे, सो आय वॉज क्वाईट वरीड की अरे हे काय आहे कमी. पण नंतर मला असं सांगितलं इट इज गुड फॉर यू, कारण ते जर 60, 65, 70च्या दरम्यान असेल, कारण तो कॉन्स्टंट जो माझा हार्टबीट्स यायचे ते तसे असायचे. पण आता डॉक्टर साहेब
इतके सारे प्रश्न लोकांचे येत आहेत, ते मी कंपाईल करायचा प्रयत्न करतो. मला माहिती आहे तुमच्या मनात खूप साऱ्या प्रश्नांची मांदियाळी आहे. कुणी मला अविनाश तुराई असं विचारतायत की माझ्या पाठीत दुखत आहे, ते मला हार्ट अटॅक आहे का, त्याचं काही लक्षण आहे का, त्याच्यानंतर रक्त पातळ होणारे गोळीमुळे मूळव्याधीचा त्रास होतो, त्याला काय करायला पाहिजे, सायकल चालवण्याने शरीराला फायदा होतो का, असे खूप सारे प्रश्न आहेत. पण त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न जो मला वाटतं की सगळ्याच प्रेक्षकांनी समजून घ्यायला हवा, सडन हार्ट अटॅक जो येतो किंवा हार्ट अटॅक येऊच नाही ह्याबद्दल तुम्ही सांगितलं लाईफस्टाईल आयडियल असायला पाहिजे, पण सडन हार्ट अटॅक जो येतो त्याच्या आधीचे काही सिम्पटम्स जाणवतात का पेशंट्सला, आणि तो सडन हार्ट अटॅक्स येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, काही मुद्दे रिपीट होतील. हार्ट अटॅक येऊच नये असं होऊ शकत नाही, येऊ शकतो, कारण कोणीच 100% बॅलन्स्ड येऊ शकत नाही, त्यामुळे ती तर गोष्ट आपल्याला ॲक्सेप्ट करायची. परंतु यातला मेन आजच्या ह्या चर्चेमधला माझ्यासाठी कन्वे करायचा मुद्दा आहे की सिम्पटम इग्नोरन्स नाही पाहिजे, येणारं लक्षण दुर्लक्षित नाही करायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा कसं होतं आहे की जर तुम्ही छातीत दुखतंय म्हणून गेलात हॉस्पिटल्समध्ये तर तुम्हाला भीती वाटत राहते, आता माझं सगळे ECG इको करतील, मला एन्जिओग्राफी पण म्हणतील, माझं आता एन्जिओप्लास्टी पण करून टाकतात की काय, असं एक जनसामान्यामध्ये भावना तयार झालेली आहे. त्याच्यामुळं ती डॉक्टरांकडे जाऊन चेकिंग करायचं टाळलं जातं, परंतु असं कोणीही करत नाही. जर तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही 4 ओपिनियन्स घेऊ शकता, असं डायरेक्टली डिसिजनपर्यंत तुम्हाला कोणी घेऊन जाणार नाही. परंतु सिम्पटम आले तर टाळायला नाही पाहिजेत. आपल्या शरीरामधले 2च अवयव आहेत, एक आहे हृदय आणि दुसरं आहे मेंदू. हे 2 अवयव एकदा इजा झाली की भरून नाही येत. स्किन काढून टाकली तरी दुसरी रफ स्किन का होईना येईल, परंतु हृदयाचा स्नायू एकदा डॅमेज झाला, हृदयाचं काम कमी 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 होत चाललं तर ते कमीच होणार आहे, परत ते वाढू शकत नाही, कारण तो स्नायू गेलेला असतो, खराब झालेला असतो. त्यामुळं सिम्पटम्स टाळायला नाही पाहिजेत. हृदयाच्या स्नायूंना इजा होण्या अगोदर उपचार झाले तर ते जास्त बेटर राहतं, म्हणून सिम्पटम टाळू नयेत. कितीही क्षुल्लक सिम्पटम असू देत, एखादा ECG आणि एखादं कन्सल्टेशन करायला काहीही हरकत नाही. ते टाळल्यामुळे बऱ्याचशा वेळा असे इव्हेंट होतात. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण एक जो अलीकडे सेंद्रिय भाजीपाला, लाईफस्टाईल चेंजेस बरोबरच चांगल्या पद्धतीचं तेल, घाण्यावरचं तेल, मग सगळा जो नॉस्टेल्जिया तुम्हाला लहानपणापासून, कारण मी माझ्या लहानपणी बैलगाडीमध्ये जाऊन आमच्या गावाच्या शेजारच्या गावातनं ते घाण्याचं तेल आणलेलं होतं आणि त्याच्याबद्दल अजूनही मला नॉस्टेल्जिया आहे. आमच्या घरातली बरीचशी मंडळी म्हणतात की ते घाण्याचं तेल इज बेटर. सो तो महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांनी विचारला आहे की आत्ता ह्या स्थितीमध्ये घाण्याचं तेल जे की फिल्टर असतं आय डोंट नो, ते योग्य आहे का, आणि आत्ता जे तेल बाजारामध्ये उपलब्ध आहे, जे खाद्यतेल आपण म्हणतो, त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतात का? तसा हा बऱ्यापैकी डिबेटेबल मुद्दा आहे. आजही तुम्ही TV मध्ये ॲडव्हर्टाईज बघताना प्रत्येक तेल आता एक हार्टचा फोटो येतो तिथे आणि दाखवत राहते ते की हे तेल हार्टसाठी कसं बेटर आहे. पण अगदी सिम्पल ह्याच्यामध्ये मी याचं उत्तर देईन. सगळ्या प्रकारची तेलं तुम्ही 30% प्रमाणामध्ये खायला पाहिजेत. करडईचं तेल, शेंगदाण्याचं तेल, असं मिक्स तेल खायला पाहिजे. एकच कुठल्या तरी प्रकारामध्ये तेल तुम्ही वापरू नये. आणि याच्याबद्दल तुम्हाला कार्डिॲकचे जे आहार तज्ज्ञ असतात अगदी डिटेलमध्ये सांगू शकतील, पण माझ्यासाठी सिम्पल आहे. यू कीप इट सिम्पल. जस्ट यूज ऑल 3 टाईप्स ऑफ ऑइल्स इन युअर डाएट. इन चेंजिंग. नुसतं फक्त मी शेंगदाण्याचंच ऑइल वापरतो असं नाही करायला पाहिजे. सूर्यफूल हे सगळी तेलं तुम्ही वापरायला पाहिजेत. तर जे आहार तज्ज्ञ आहेत किंवा जे आमच्या युनिटमधले लोक आहात जे आहाराबद्दल ॲडवाईज करतात, तर वी कॉमनली ॲडवाईज देम टू यूज इच ऑइल इन 30% or 1/3. सविता व्यवहारे, तुमचा प्रश्न मी डॉक्टर साहेबांना विचारतो, जरा मला जास्त महत्त्वाचा वाटतो. हार्ट अटॅक आणि हार्ट फेल याच्यात काय फरक आहे? हार्ट अटॅक हा इव्हेंट आहे, म्हणजे हृदयामध्ये रक्ताची गुठळी झाली आणि हृदयाचा रक्तपुरवठा बंद पडला आणि आता हार्टवर अटॅक झाला आहे, म्हणजे स्नायू सगळे त्याचे बंद पडलेत. हा इव्हेंट आहे. आणि हार्ट फेल्युअर हा कॉन्सिक्वेन्स आहे. कॉन्सिक्वेन्स आहे म्हणजे काही झालं आहे आणि मग हृदयाचं काम कमी 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 होत गेलं आणि मग हृदय फेल झालं. तर म्हणजे एक झाड अचानक वीज पडून कोसळलं म्हणजे हार्ट अटॅक, आणि त्या झाडाचं पाणी बंद झालं म्हणून झाड सुकलं, पिवळं पडलं, वाळलं आणि कोसळलं, हे झालं हार्ट फेल्युअर.
मी अगदी या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येणार आहे. मधल्या काही काळामध्ये ह्या विषयाची बरीचशी माहिती आम्ही आमच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपलं जे कोविडचं राज्याचं टास्क फोर्स आहे तिथेही ते डिबेट झालेली आहे. केंद्र सरकारच्या पातळीवरती बऱ्याच जणांचे लेख, मुलाखती, केंद्र सरकारचं क्लॅरिफिकेशन येत जातं. पण पोस्ट कोविड माझ्या मते कोविड नंतरचा जो डेटा भारतामध्ये उपलब्ध आहे, जर आपण 3 महत्त्वाच्या देशाची तुलना केली, आशियातला एक महत्त्वाचा देश म्हणजे भारत, UK आणि US, अमेरिका, इंग्लंड आणि भारत, तर या 3ही राष्ट्रामध्ये 2 राष्ट्र अशी आहेत की जिथे क्लिनिकल ॲनालिसिस खूप चांगल्या पद्धतीनं होतं. विशेषतः इंग्लंडमधलं जे क्लिनिकल ॲनालिसिस आहेत, मग त्यात जिनोम सिक्वेन्सिंगपासून ते अगदी पिडियाट्रिक ग्रुपपर्यंतच्या सगळ्या कोविड रिलेटेड गोष्टीची बरीचशी उत्तरं मिळालेली आहेत. सो ती उत्तरं आपण ह्या भारतात ते संशोधन कमी असल्यामुळं त्यांना मी पॅरामीटरच्या पातळीवरती मानतो की येस, दिस इज द बेस्ट लाईन, की आपण ह्यांना पकडून चालूया. जसं आता पिडियाट्रिक ग्रुपमध्ये काल CDCने जो डेटा रिलीज केला तो असं सांगतो की लॉंग रन जो ॲडल्टमध्ये जो कोविडचे इफेक्ट दिसतात तसं ते पिडियाट्रिक ग्रुपमध्ये नाही आहेत. मुलांना तेव्हाच कोरोनाची बाधा होते जेव्हा ॲडल्ट ग्रुपमधल्या मंडळींनी कोरोनाची लस घेतलेली नाही आहे. आणि तुमचे बरेचसे प्रश्न हे लसी संदर्भातले असल्यामुळं मी तो प्रश्न विचारतो. 2 प्रश्न आहे डॉक्टर साहेब. पोस्ट कोविड ज्यांना आता हे आपल्याकडे 1.5-2 वर्ष झाले, तुमच्याकडे नंबर ऑफ केसेस किती आल्या की पोस्ट कोविडमुळे हार्टचा इश्यू झाला, सॉर्ट ऑफ जे काही असेल तशा स्वरूपातला, आणि लसीकरणाचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध आहे का? माझ्या मते नाही आहे, पण आय एम नॉट अ एक्सपर्ट, यू आर अ एक्सपर्ट. या पिरियडमध्ये कोविडच्या नंतर वस्क्युलर थ्रोम्बोसिसचे इव्हेंट्स खूप आलेत. म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणं, म्हणजे या फक्त हृदयाच्याच रक्तवाहिन्यामध्ये नव्हे, मानेच्या रक्तवाहिनीमध्ये असेल, हाताच्या रक्तवाहिनीमध्ये असेल, पायाच्या रक्तवाहिनीमध्ये असेल, तर अशा बऱ्याचशा अगदी यंग मुलं 16 वर्षापासून ते अगदी आजोबांपर्यंत बरेचसे पेशंट ह्या पिरियडमध्ये वस्क्युलर थ्रोम्बोसिस म्हणून आलेले आहेत. तर आम्हाला हे बऱ्याच वेळा वाटत राहिलं आहे, जसं म्हटलं की ते डेटा ॲनालिसिस आणखीन डिटेलमध्ये नाही आहे, पण मला असं वाटतं जसं जसं एक कोविडची लाट संपत जाईल आम्हीही सजेस्ट करतो की याचं एक ऑडिट करावं की या पिरियडमध्ये वस्क्युलर सर्जरी किती झाल्या, रक्तवाहिन्यांवर ऑपरेशन्स किती झाली, आणि त्याच्यामध्ये वस्क्युलर रक्तवाहिन्यांमध्ये गाठी झाल्या म्हणून किती ऑपरेशन्स झाली. तर आणि ह्या पेशंटच्या ज्यावेळेस आम्ही कोविड टेस्ट केल्या तर त्या निगेटिव्ह आल्यात. पण ह्यांना बरेचशा पेशंटमध्ये असं होतं की असं यांना काहीच रिस्क फॅक्टर नाही, ह्यांना का झालं असेल रक्ताची गाठ. 16 वर्षाचा मुलगा, हेल्दी, फिट, कसलीही हॅबिट्स नाहीत, फॅमिली हिस्ट्री नाही आहे, पण त्याला पायामध्ये रक्ताच्या गाठी. मग असं का झालं असेल? तर हे कदाचित कोविडचं सब क्लिनिकल इन्फेक्शन आहे का, म्हणजे नुसतं दम लागून किंवा एक्सरे खराब होऊनच पेशंट कोविड म्हणून येत आहेत का, वस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स घेऊन डायरेक्टली तुमच्याकडे येतात. म्हणजे नुसतं पोस्ट कोविडच नव्हे, विदाऊट कोविड ऑल्सो, म्हणजे कोविडचं कुठंच निदान नाही आहे, परंतु त्यांना रक्तवाहिन्यांमध्ये गाठी झालेल्या आहेत. तर ह्याचं प्रमाण मी दरवर्षी जेवढी ऑपरेशन्स करतो त्याच्या प्रमाणात ह्यावेळेस ऑलमोस्ट डबल होते, हे ऑपरेशन्स डबल होते, आणि ती नॉन रिस्क फॅक्टर पेशंट्समध्ये होते. आम्ही एक रिस्क असेसमेंट करतो, त्याला असं वाटायचं ह्याला का झालं असेल हे, तर अशा म्हणजे काही सवयी नसताना झालं असेल. तर वस्क्युलर थ्रोम्बोसिसचे इव्हेंट या पिरियडमध्ये खूप वाढलेले आहेत. हार्ट अटॅक येतो का त्या वॅक्सिन घेऊन आल्यानंतर, तर काही देशांमध्ये अशी चर्चा झाली होती की वॅक्सिन घेतल्यानंतर वस्क्युलर थ्रोम्बोसिस किंवा रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण झालं ट्रायल्समध्ये, परंतु त्या इन्व्हेस्टिगेशनच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर मला सुद्धा मी अथॉरिटेटिव्हली काही बोलू शकत नाही, पण खूप रेअर इव्हेंट आहेत ते. मी डॉक्टर साहेबांना शेवटचा प्रश्न विचारतोय. हे मॅड्रॉक तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की काय एक्सरसाइज करायला पाहिजेत, आणि तशा स्वरूपातल्या सगळ्या प्रश्नांची ऑलमोस्ट उत्तरं डॉक्टर साहेबांनी दिलेली आहेत. पण आपण आता प्रश्नही समजून घेतला, त्याच्यावरची उत्तरही समजून घेतली, पण डॉक्टर साहेब जसं म्हणतात की इट इज व्हेरी अनलाइकली की तुम्हाला हार्ट अटॅकचे तुम्हाला अंदाज येईल त्याचा, की इट इज बेटर की तुम्ही सगळ्या हेल्दी लाईफस्टाईलचं पालन करा, एक्सरसाइज करा, ती मर्यादित स्वरूपात करा. पण आता शेवटचा प्रश्न डॉक्टर साहेब, एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा हार्ट अटॅक आलाच, तर मुळात पेशंटनी काय करावं आणि त्याच्या आजूबाजूला असलेले जे पेशंटचे नातलग आहेत त्यांनी त्या केसमध्ये काय करावं? आणि आपण थांबूया इथे. थोडंसं एक वेगळंही उत्तर देईल त्या प्रश्नाचं जे तुम्ही डिस्कशनमध्ये आत्ता बोललात. तर आपल्याला कार्डियाक रिस्क मार्कर असेसमेंट करता येते, हे लोकांपर्यंत पोचत नाही अजून. आता माझा जो मी हृदय संजीवनी कन्सेप्ट तुमच्याशी मग बोलता बोलत होतो की मी हा एक कन्सेप्ट डेव्हलप करतो की जिथे इंटिग्रेटेड थेरपी असतील, तर त्या कन्सेप्टमध्ये हेच आहे की तुम्ही कार्डियाक रिस्क मार्कर जर केले ज्यांच्यामध्ये फॅमिलियल फॅक्टर्स आहेत,
तर तुम्हाला ऑलरेडी कळू शकतं की हा जास्त कार्डियक रिस्कला प्रोन पेशंट आहे. तर त्यांना आपण रेग्युलर हेल्थ चेकअप किंवा पॅकेजेस देऊन त्यांना एक रेग्युलर 6 मंथली इयरली त्यांची इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना चेकमध्ये ठेवू शकतो किंवा त्यांना वॉर्न करू शकतो की तुम्हाला जर सिम्पटम्स आले तर तुम्ही इग्नोर करू नका, कारण तुम्ही हाय रिस्क कॅन्डिडेट आहात. तर कार्डियक रिस्क मार्कर्स म्हणून टेस्ट आहेत, त्या जर टेस्ट करून घेतल्या तर बऱ्यापैकी अंदाज येऊ शकतो की तुम्ही प्रो कार्डियक पेशंट आहात आणि तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. तर दुसरा कुठला होता प्रश्न? हां, हार्ट अटॅक ह्याच्यामध्ये परत सिम्टम्स इग्नोर करू नका, तोच आहे फक्त. सिम्टम्स इग्नोर करू नका म्हणजे सिम्टम्स कुठले येतील की तुम्हाला हार्टबर्न, छातीमध्ये ॲसिडिटी झाली, पित्त झाले म्हणून जळजळ होतं आहे. हा सगळ्यात कॉमनली मिस्टेक होणाऱ्या गोष्ट आहे. म्हणजे इवन डॉक्टर्स लोक हे मिस्टेक करतात, परंतु बऱ्याचशा लोकांमध्ये हे सिम्टम्स आले तर तुम्ही किमान एक तरी कन्सल्टेशन आणि ECG घ्यायलाच पाहिजे. स्वेटिंग होते म्हणजे घामच यायला पाहिजे. म्हणजे काही लोकांना असं वाटतं की मला ते छातीत दुखलं, घाम आला तरच मला अटॅक येतो. इट इज नॉट लाईक दॅट. तर तुम्हाला फक्त अनकम्फर्टेबल, अनइझी फील होणं हे सुद्धा हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. तुम्ही रेस्टलेस होता, एक डूम्स डे फिलिंग येतं की मला काहीतरी होतं की काय, आज मी कम्फर्टेबल नाही आहे, एक अँझायटी तयार होते. तसं जरी वाटलं तरी तुम्ही कन्सल्टेशन घ्यायला पाहिजे. आणि जर ज्यावेळेस अटॅक येतो त्यावेळेस तर बऱ्यापैकी आता NABH म्हणजे नॅशनल ॲक्रेडिशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स आहे किंवा बऱ्यापैकी अवेअरनेस होतो. आता तुम्हाला रिससिटेशन करायला शिकवलं जातं. कार्डियक म्हणजे रोड साईड असेल, रोड साईड चेस्टवर थम्पिंग करणं किंवा जनरली आणखीन एक बऱ्याच ठिकाणी तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये किंवा फेसबुकमध्ये किंवा यूट्यूबमध्ये पण बऱ्याच वेळा हे सर्क्युलेट होत असतं की खोकला करायला सांगितला जातो. ज्यावेळेस तुमचा हार्ट रेट कमी होतो किंवा अटॅक येतो त्यावेळेस खोकला करा, म्हणजे त्या गाठी थोडंसं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होईल असं सांगितलं जातं. डेफिनेटली तुम्ही जर स्वतः खोकला केला आणि तुमचं पल्स रेट बघितला, आत्ता जर 60 असेल तर खोकला केल्यानंतर काही क्षणासाठी तो 70-72 पर्यंत जातो. तर ती एक गोष्ट करू शकता. परंतु सीक अर्जंट मेडिकल हेल्प, दॅट इज द ओनली सोल्युशन. आणि डोंट इग्नोर द सिम्टम आलं रिपोर्ट करणं, कन्सल्ट करणं. कार्डियक सिम्टम तुम्ही इग्नोर करून नाही चालत. मी गमतीनं काउन्सिलिंग करताना हृदयाच्या शस्त्रक्रियेमध्ये बरेचसे पेशंटचा आजार लास्ट स्टेजला असतो. ते मला विचारतात 1 महिना थांबलं तर चालेल का, किंवा नंतर केलं तर चालेल का. आर्थिक अडचणी असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. परंतु मी गमतीने सांगतो की बाकीचे कुठले आहे, म्हणजे तुमच्या पाठीत दुखतं आहे किंवा कुठेतरी काहीतरी खरचटलं आहे किंवा सर्दी झाली, पडस झाले, आजच्या ऐवजी उद्या गेलं तर चालतं. परंतु हार्टचं कसं आहे, हार्ट इंजिन आहे तुमच्या शरीराचं. सीट कवर फाटलं गाडीचं, डिक्की तुटली, आरसा तुटला, गाडी चालते. परंतु इंजिनमध्ये जर खराब झाला तर गाडी कुठल्याही क्षणाला बंद पडू शकते. तर त्यामुळे सिम्टम इग्नोर नाही करायचं आहे. तुम्हाला थोडा जरी इंजिनमधून घरघर आवाज वाटला तर पटकन गॅरेजकडे वळायचं, डॉक्टरला दाखवायचे. थँक्यू सो मच. एक तर तुम्ही ज्या पद्धतीनं आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नाची उत्तरं दिली आहेत ती फारच युनिक आहेत, साध्या भाषेत आहेत. आणि मी प्रेक्षकांना खात्री देतो की ह्या ज्या पद्धतीनं तुम्ही प्रश्न इतक्या मोठ्या क्वांटममध्ये विचारताय, तुमच्या मनातले अनेक प्रश्न आहेत असं मला दिसतंय. आपण थांबूया. आपण भलेही सिद्धार्थच्या निमित्तानं ही चर्चा केली असेल, पण मला असं वाटतं की आपल्याला अशा पद्धतीच्या चर्चा ह्या वारंवार घ्यायला हव्यात. त्या मीच का, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती जिथे तुम्हाला डॉक्टरसारखे ऑथोराईज पर्सन आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करत असते तर तिथे जा. पण आपलं हृदय फार महत्त्वाचं आहे हे आजच्या या घटनेनं दाखवून दिलेलंच आहे. थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचे हे जे व्हिडिओज आहेत, अशा पद्धतीच्या ज्या मुलाखती आहेत, त्या कशा वाटतात ते जरूर कळवा. माझं ABP माझाचं फेसबुक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.